नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कोल्हापुरी स्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर आज आपण एकदम घरच्या घरी रवाळ आणि एकदम खमंग असं तूप कशा पद्धतीने काढायचं ते बघणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी 6 ते 7 दिवस साठवलेली साई घेतलेली आहे. ही साई फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवल्यानंतर ती खराब होत नाही, त्यामुळे फ्रीजमध्येच ठेवायची आहे. नंतर आपल्याला ज्या भांड्यामध्ये लोणी काढायचं आहे त्या भांड्यामध्ये ही साई काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं पहिल्यांदा ती घुसळून घ्यायची आहे. पाणी न घालता ही साई पहिल्यांदा अशा पद्धतीनं घुसळून घ्यायची आहे. सुरुवातीला अजिबात पाणी घालायचं नाही. सुरुवातीला तर आपल्याला साई अशाच पद्धतीनं घुसळून घ्यायची आहे, पाण्याचा अजिबात वापर न करता. नंतर ती साई थोडीशी हलकी होते. नंतर त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि आपण हे साई घुसळून घ्यायची आहे. आणि थोड्या वेळानंतर आपल्याला यामध्ये लोणी पटकन येण्यासाठी काही सिक्रेट गोष्ट घालायची आहे, ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. मी यामध्ये अजून थोडं पाणी घातलेलं आहे आणि अशा पद्धतीनं एक 7 ते 8 मिनिटं घुसळून घेतलेलं आहे. त्यानंतर लोणी पटकन येण्यासाठी आपल्याला यामध्ये बर्फाचे जे क्यूब आहेत ते क्यूब यामध्ये मिक्स करायचे आहेत. बर्फाचे क्यूब घातल्यामुळं लोणी पटकन येण्यासाठी मदत होते. म्हणून मी या ठिकाणी बर्फाचे 7-8 असे क्यूब घेतलेले आहेत आणि ते यामध्ये घातलेले आहेत. आधी थोडंसं लोणी आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पण आपण यामध्ये बर्फाचे क्यूब घातल्यामुळं लोणी पटकन वरती येतं आणि भरपूर असं लोणी निघायला मदत होते, ते सुद्धा झटपट. अशा पद्धतीनं मी घुसळून घेतल्यानंतर थोडंसं आणि पाणी घातलेलं आहे आणि एक 15 ते 20 मिनटं लागतात ही प्रोसेस करायला. मिक्सरमध्ये लवकर आणि झटपट असं आपल्याला लोणी काढता येतं, पण अशा पद्धतीनं हातावरती रवीनं घुसळून जे लोणी काढलेलं असतं त्याची चव खूप छान असते आणि हे रवाळ असं सुद्धा होतं. अशा पद्धतीनं भरपूर असं लोणी आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे लोणी आल्यानंतर मी यातील ताक काढून घेतलेलं आहे आणि ताक काढून घेतल्यानंतर आपल्याला या लोण्याला 2-3 वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं धुतल्यानंतर त्याला जो आंबट वास येतो किंवा खराब वास येतो तो अजिबात येत नाही. म्हणून आपल्याला जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत ते धुवून घ्यायचं आहे. असं केल्यामुळं लोणी जास्त दिवस टिकतं, त्याला खराब वाससुद्धा येत नाही. म्हणून अशा पद्धतीनं ते धुवून घ्यायचं आहे. मी हे लोणी धुवून झाल्यानंतर गॅसवरती त्याच भांड्यामध्ये तूप बनवण्यासाठी ठेवायचं आहे. मी हे भांडं गॅसवरती ठेवलेलं आहे आणि मध्यम गॅसवर सुरुवातीला हे लोणी किंवा मोठ्या गॅसवर जरी ठेवलं तरी ते वरती येतं आणि एकदा ते तळाशी गेलं की बारीक गॅस करून तुम्ही त्याचं तूप होण्यासाठी बारीक गॅसवर ठेवू शकता. आणि अशा पद्धतीनं बारीक गॅसवर ठेवून एक 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर एकदम खमंग आणि रवाळ असं आपलं तूप तयार होतं. तूप तयार होताना त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे किंवा तुमच्याकडं जर खाऊचं पान असेल तर ते खाऊचं पानसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. यामुळं चव आणि स्वादसुद्धा छान येतो. त्याचबरोबर मिठामुळे सुद्धा तुपाला छान चव येते आणि ते रवाळ होण्यासाठी सुद्धा मदत होते. अशा पद्धतीनं मी याचं तूप तयार करून घेतलेलं आहे आणि नंतर थंड झाल्यावरती आपल्याला एका भांड्यामध्ये ते स्टोअर करून ठेवायचं आहे. अशा प्रकारे घरच्या घरी रवीने घुसळून तयार केलेलं लोणी आणि तूप तुम्ही दोन्हीसुद्धा नक्की करून बघा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी त्याचबरोबर छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी कोल्हापुरी स्टाईल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.